जालना महापालिकेत पहिला महापौर होण्याचा मान हा महिलेला मिळालाय। आज निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये जालन्याचे महापौर पद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले। नगरपालिकेनंतर महापालिकेत रूपांतर झालेल्या पहिल्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने 41 नगरसेवक निवडून आणत बहुमतासह सत्ता मिळवली। आता महापालिकेचा पहिला महिला महापौर कोण होणार आणि भाजपकडून यासाठी कोणती नावे चर्चेत आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। जालना महापालिकेत भाजपकडून 4 अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला नगरसेवक निवडून आल्या। रीमा खरात, वंदना मगरे आणि रूपा कुरील या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यांच्या सोबत होत्या। त्यामुळे या तिघींपैकी कोणाची महापौरपदी वर्णी लागणार की मग दानवे गटाच्या श्रद्धा साळवे या बाजी मारतात हे पाहावे लागेल। जालना महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात कैलास गोरंट्याल यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती। पक्षात प्रवेश केल्यापासूनच कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेसोबत युती नको अशी भूमिका घेतली होती। शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला ताटकळत ठेवून नंतर युती तोडण्याची रणनीती सुद्धा त्याचाच एक भाग होता अशी चर्चा सुरू होती। महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास गोरंट्याल यांचे फोन करून अभिनंदनही केलं होतं। कैलास भाऊ, तुमच्या सांगण्यावरून युती तोडली आणि तुम्ही शब्द खरा करून दाखवला अशी शाबासकीच मुख्यमंत्र्यांनी कैलास गोरंट्याल यांना दिली होती। एकूणच जालना महापालिकेतील भाजपच्या विजयावरती गोरंट्याल यांचा प्रभाव दिसून आला होता। त्यामुळे पहिल्या महापौर पदासाठी गोरंट्याल यांच्या सोबतच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि निवडून आलेल्या नगरसेवकांची वर्णी लागण्याचीच अधिक शक्यता असल्याचं बोललं जातंय। महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरती लढण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपचे नेते माजी आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, महानगर प्रमुख भास्कर दानवे यांच्या भूमिका महत्त्वाच्या होत्या। भास्कर दानवे यांच्या पत्नी यांच्यासह कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी व मुलगा हे देखील निवडून आले आहेत। परंतु आरक्षण एसटी महिलेसाठी राखीव असल्यानं गोरंट्याल यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भाजपमध्ये आलेल्या 4 महिला नगरसेवकांपैकी एकाची वर्णी लागण्याचा गोरंट्याल यांचा प्रयत्न असणार आहे। असं झालं तर नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिकेतही कैलास गोरंट्याल यांचाच वरचष्मा राहील असं दिसतं। त्यामुळे आता गोरंट्याल गटाच्या कोणत्या महिला नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागते हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।